गुड मॉर्निंग. 12th कॉमर्स क्लास एशियन ज्युनियर कॉलेज अंतर्गत आपण जे चालू केलेले क्लासेस आहेत, ऑनलाईन क्लासेस, याच्या 12th कॉमर्स या क्लासमध्ये 12th कॉमर्स क्लासच्या विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वाती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपला सब्जेक्ट आहे SP. ठीक आहे. मी काय शिकवते तुम्हाला? SP. सगळ्यांना आतापर्यंत माहीत झालेलं आहे की आपण या प्रकारचे व्हिडिओ तयार करतो, मग मुलांना गुगल क्लासरूमला शेअर करतो. त्यातून विद्यार्थी हे सगळे लेक्चर्स बघत असतात आणि त्यावरून तुमचा SPचा सब्जेक्ट आपण कव्हर करतो आहे. ठीक आहे. आपलं पहिला चॅप्टर चालू झालेला आहे. पहिल्या चॅप्टरमधला आज तीन पॉईंट आपण आतापर्यंत बघितलेले आहे. सगळ्यात पहिलं आपण काय बघितलं? इंट्रोडक्शन ऑफ कॉर्पोरेट फायनान्स, इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. देन आपण काय बघितलं आहे? कॅपिटल रिक्वायरमेंटमध्ये परत 2 सब पॉईंट आपण बघितले, फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट आणि वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. त्यानंतर आजचा आपला चौथा टॉपिक आहे कॅपिटल स्ट्रक्चर. बेसिकली मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हा जो क्वेश्चन आहे कॅपिटल स्ट्रक्चर नावाचा हा जो क्वेश्चन आहे हा लास्ट इयर म्हणजे 2019च्या 12thच्या एक्झाम पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. तुम्ही जर लास्ट इयरचे पेपर बघितले तर तुम्हाला कळेल की शॉर्ट नोटसाठी 4 मार्कासाठी हा क्वेश्चन तेव्हा आला होता. आणि क्वेश्चन असा होता, शॉर्ट नोट होत्या आणि शॉर्ट नोटमधला क्वेश्चन होता कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. आणि या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड काय होतं? डेफिनेशन, त्या कॅपिटल स्ट्रक्चरचं मीनिंग, डेफिनेशन आणि कंपोनंट. सो लास्ट इयर येऊन गेलेला होता, त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की यावर्षी येण्याचे चान्सेस कमी आहे. होऊ शकतं, रिपीट होऊ शकतो क्वेश्चन, त्यामुळे आपण त्याला निग्लेक्ट करून चालणार नाही. पण तरीही माझं असं मत असेल की या क्वेश्चनपेक्षा आपले आधीचे झालेले जे 2 क्वेश्चन आहे त्याच्याकडे तुम्ही जास्त कल ठेवावा. कारण बरेचदा असं होतं की लास्ट इयरला जो क्वेश्चन आलेला आहे तो परत पुढच्या वर्षी त्याची शक्यता कमी असते. जरीही हा क्वेश्चन रिपीट झाला तरी त्याच्याबरोबर पहिला म्हणजे याच्या आधी जे आपण 2 क्वेश्चन शिकलो त्यापैकी येण्याचे चान्सेस पण जास्त असू शकतात. त्याच्यामुळं अगदीच आपण निग्लेक्ट करत नाही आहोत. त्यामुळे आपण आज बघणार आहोत कॅपिटल स्ट्रक्चर आणि कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. तर सगळ्यात पहिले आपण त्याच्या डेफिनेशन बघणार आहोत. कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय की पहिले मी मिनिंग सांगते तुम्हाला की कॅपिटल स्ट्रक्चर नेमकं काय असते. कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय की तुम्ही कुठल्या प्रकारचं लॉंग टर्म सोर्स किंवा फंड आणता बिझनेसमध्ये, तुमच्या बिझनेस एंटरप्राइजेसमध्ये किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ ओनर किंवा पार्टनर म्हणून जे काही तुम्ही कॅपिटल आणता. जे कॅपिटल तुम्ही कुठूनही आणू शकता. तुम्ही तुमचं स्वतःचं असू शकतं ते कॅपिटल, किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाजवळून ते बॉरो केलेलं असू शकतं, किंवा तुम्ही लोन काढलेलं असू शकतं. अशा प्रकारचं जे कॅपिटल असतं ते कॅपिटल म्हणजे तुमचं काय आहे? स्वतःचं ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही आणलेलं कॅपिटल. मग आता त्या कॅपिटलचं स्ट्रक्चर तुम्ही कसं बनवता की कुठलं कॅपिटल कुठल्या कंडिशनमध्ये कुठे तुम्हाला यूज करायचं आहे त्याचं जे तुम्ही मॅनेजमेंट करता त्या मॅनेजमेंटला आपण काय म्हणू? स्ट्रक्चर. कॅपिटलचं स्ट्रक्चर हे तुमचं इयर स्टार्टिंगला रेडी असतं. जसं की ऑर्गनायझेशन जेव्हा तुम्ही चालू करता किंवा जे तुमचं एक्सटेंडेड ऑर्गनायझेशन आहे, ऑलरेडी तुमचं ऑर्गनायझेशन चालू आहे आणि त्या ऑर्गनायझेशनचं फायनान्शियल इयर जेव्हा संपतं मार्च महिन्यात आणि एप्रिलमध्ये नवीन फायनान्शियल इयर चालू होतं, त्यावेळेला एप्रिल महिन्यात तुमचे फ्युचरचे सगळे प्लॅनिंग झालेले असतात. तुमच्या कॅपिटलचं स्ट्रक्चरिंग म्हणजे तुमच्या कॅपिटलचं मॅनेजमेंट ऑलरेडी तुमचं झालेलं असतं. तर त्याच्यामध्ये काय येतं? तर बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही फंड कुठूनही आणू शकता. तुमचं कॅपिटल तुम्ही कसंही आणू शकता. तुमचं ओन कॅपिटल असू शकते, तुम्ही बॉरोड केलेलं असू शकते, किंवा तुम्ही तुमचं बँकेतलं असू शकते. बरोबर. मग आता त्याची डेफिनेशन काय म्हणते ते बघा. आपण इथे 2 डेफिनेशन घेतलेले आहे. मी तुम्हाला दोन्ही डेफिनेशन आता एक्सप्लेन करणार आहे. पहिली डेफिनेशन काय आहे? अकॉर्डिंग टू R.H. वेसल. कोणी दिलेली आहे डेफिनेशन? वेसल. R.H. वेसल नावाच्या पर्सननी ही डेफिनेशन दिलेली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे? द लॉंग टर्म सोर्सेस ऑफ फंड एम्प्लॉईड इन अ बिझनेस एंटरप्राइजेस.
म्हणजे काय की जो लाँग टर्म फंड आहे किंवा लाँग टर्म सोर्सेस ऑफ फंड, असे काही सोर्सेस तुम्ही आणलेले आहे किंवा असा काही फंड तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये आणलेला आहे जो तुमच्या बिझनेसमध्ये लागणार आहे, त्याला काय म्हणू आपण, कॅपिटल स्ट्रक्चर. मग आता तुमचं कॅपिटल 2 प्रकारचं असतं, वर्किंग कॅपिटल किंवा फिक्स्ड कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मध्ये म्हणजे काय की डे टू डे लागणारे, आणि फिक्स्ड कॅपिटल म्हणजे काय, लाँग टर्मवाले. म्हणजे हे कुठलं असणार आहे, लाँग टर्म सोर्सेस ऑफ फंड. लाँग टर्ममध्ये वापरले जाणारे म्हणजे कुठलं असणार आहे, हे तुमचं फिक्स्ड कॅपिटल असणार आहे. लाँग टर्मसाठी जो तुम्ही प्लॅनिंग केलं आहे ते तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर आहे. यांचं म्हणणं काय आहे की जे तुम्ही लाँग टर्मसाठी प्लॅनिंग करता तुमच्या फंडचं किंवा तुमच्याकडे असलेल्या सोर्सेसचं, ते म्हणजे काय, तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर. आता दुसरी व्यक्ती काय म्हणते, दुसरी डेफिनेशन आहे, अ फर्म कॅपिटल स्ट्रक्चर इज द रिलेशन बिटवीन द डेब्ट अँड इक्विटी. तुमचे काही डेब्ट आहे किंवा तुमचे जे काही इक्विटी आहे, तुमचे डेब्ट म्हणजे काय, डिबेंचर्स आणि इक्विटी शेअर्स जे काही आहे तुमचे, किंवा तुमच्या काही ज्या सिक्युरिटीज आहेत, दॅट मेक्स अप द फर्म फायनान्सिंग ऑफ इट ॲसेट. ते तुमचे काय ॲसेट आहे, आणि याचा उपयोग तुम्ही भविष्यात त्यावेळी कसा करून घेणार आहात, लाँग टर्ममध्ये कसा करून घेणार आहात, या सगळ्यांचं मॅनेजमेंट किंवा प्लॅनिंग ह्याला काय म्हणतात, कॅपिटल स्ट्रक्चर. हे काय आहे, इक्विटी आणि शेअर्स, डेब्ट आणि इक्विटीच्या ज्या काही सिक्युरिटीज आहे याचा तुम्ही कसा उपयोग करून घेता, यातलं रिलेशन म्हणजेच त्याला काय म्हणतात, कॅपिटल स्ट्रक्चर. ह्यांच्या मते काय आहे कॅपिटल स्ट्रक्चरची डेफिनेशन, की डेब्ट आणि इक्विटी दोघांमधलं रिलेशन. ह्या झाल्या 2 डेफिनेशन. आणि आता जेव्हा तुम्हाला 4 मार्कासाठी क्वेश्चन येत असतो तेव्हा तुम्हाला एक तरी ॲटलिस्ट डेफिनेशन एक्सपेक्टेड असते, आणि एका डेफिनेशनला 1 मार्क असतो. मिनिंग आणि डेफिनेशनला 1 मार्क असतो. ठीक आहे, तर ह्यातली एक डेफिनेशन तुम्ही एकतर समजून घ्या किंवा रट्टा मारा. मला जर विचाराल तर मी म्हणेल की डेफिनेशनला कधीही तुम्ही समजून तर घ्याच, कारण ती समजून घेतल्यानंतर ती तुम्ही तुमच्या ओल्ड शब्दामध्ये त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता. पण डेफिनेशनला जर रट्टा मारला तर ती तशीची तशी तुम्हाला लिहिता येते, आणि जशीची तशी जर डेफिनेशन लिहित असेल तर तुमचा 1 मार्क कोणीही कापू शकत नाही. त्याच्यामुळं डेफिनेशनला रट्टा मारा, समजूनही घ्या, आणि त्याच्यानंतर ती समजलेली असल्यामुळे तुम्ही तिला तुमच्या ओन लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करू शकता. आता आहेत तुमचे कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. आता तुमचे कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर एवढे आहेत, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिटेन अर्निंग्स, बॉरोड कॅपिटल. आता बॉरोड कॅपिटलमध्ये अजून 2 सब पॉईंट्स आहेत, डिबेंचर्स आणि टर्म लोन. आता इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये काय असतं, काय अपेक्षित आहे तुम्हाला लिहिणं, की इक्विटी शेअर कॅपिटलला काय दिलं जातं, डिव्हिडंड दिलं जातं. पण प्रेफरन्स कोणाला दिला जातो, प्रिफरन्स शेअर होल्डरला. मग त्यांना डिव्हिडंड कधी दिला जातो, प्रिफरन्स शेअर कॅपिटलला त्यांचा डिव्हिडंड दिल्यानंतर जे काही उरलेलं असतं, जो काही प्रॉफिट तुमच्याकडे उरलेला आहे त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल इक्विटी शेअर होल्डर्सचे शेअर पाडले जातात, त्याच्या प्रॉफिटचे शेअर पाडले जातात, आणि त्यानुसार त्यांना तो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला जातो. म्हणूनच त्यांना काय म्हटलं आहे, हे काय असतात, रिस्क होल्डर असतात. म्हणजेच इक्विटी शेअर होल्डर्स काय असतात, किंवा इक्विटी शेअर कॅपिटल कसं असतं, हे रिस्की असतं. कारण प्रिफरन्स शेअर म्हणजे काय, तुम्ही जर एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जे तुमचे प्रिफरन्स शेअर असेल, तुमचे जर प्रिफरन्स शेअर तुम्ही खरेदी केलेले असाल तर तुम्हाला फिक्स्ड कॅपिटल मिळणार आहे. बघा तुमच्या प्रिफरन्स शेअर कॅपिटलमध्ये दिलेलं आहे फिक्स्ड डिव्हिडंड. कारण प्रिफरन्स शेअर होल्डरला किंवा प्रिफरन्स शेअर कॅपिटलला काय द्यायला लागतं, फिक्स्ड कॅपिटल. जे काही तुमचं ठरलेलं डिव्हिडंड आहे तेवढ्या पर्सेंटचं डिव्हिडंड त्या प्रिफरन्स शेअर होल्डरला द्यावंच लागतं. प्रिफरन्स, म्हणूनच त्याला प्रिफरन्स म्हटलेलं असतं, कारण त्यांना पहिला जो काही प्रॉफिट तुम्हाला झालेला आहे त्या प्रॉफिटमधला पहिला प्रिफरन्स कोणाला दिला जातो, प्रिफरन्स शेअर कॅपिटलला. म्हणजे हे कॅपिटल काय ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने तुमचं फिक्स्ड कॅपिटल आहे, बरोबर. पण जे इक्विटी शेअर कॅपिटल आहे ते काही ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने फिक्स्ड नसतं, ते फ्लेक्झिबल असतं. कधी जास्त पण भेटू शकतं, कधी कमी पण भेटू शकतं. त्याच्यानंतर काय आहे, रिटर्न अर्निंग. जे काही तुम्हाला जो काही ऑर्गनायझेशनमधला प्रॉफिट असेल तो सगळा प्रॉफिट म्हणजे रिटर्न अर्निंग. आणि पुढे काय असतं, बॉरोड कॅपिटल. रिटर्न अर्निंग हा एक प्रकारचा इंटरनल सोर्स आहे. जे काही प्रॉफिट आपल्याला झालं ते आपलंच असणार आहे, त्याच्यामुळं तो तर आपल्या ऑर्गनायझेशनचा इंटरनल सोर्स आहे. त्याच्यानंतर डिबेंचर.
इंटरेस्ट पेड इट इज अ ॲक्नॉलेजमेंट ऑफ लोन्स राईज्ड. डिबेंचर काय आहे? एक प्रकारचं ॲक्नॉलेजमेंट आहे. इट इज अ ॲक्नॉलेजमेंट ऑफ लोन राईज. तुमचं लोन जे काय आहे ते राईज करण्याचं एक प्रकारचं एक ॲक्नॉलेजमेंट आहे. याच्यामध्ये काय पेड करायचा असतो? इंटरेस्ट पेड करायचा असतो. आणि टर्म लोन म्हणजे काय? इट इज प्रोव्हाइडेड बाय द बँक ऑन फिक्स्ड रेट ऑफ ॲसिड. टर्म लोन तुम्हाला कोण देतं? एकतर बँक देते किंवा एखादं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल, फायनान्शियल ऑर्गनायझेशन असेल. फॉर एक्झाम्पल मुथूट फायनान्स आहे किंवा मग SBI फायनान्स आहे. असे बरेचसे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात. त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून तुम्ही काय घेता? लोन घेता. मग हे लोन टर्म लोन असू शकतं. किती दिवसासाठी, किती वर्षासाठी तुम्ही घेतलेलं असेल त्या टर्म लोनला काय म्हणतात? ते टर्म लोन म्हणजे काय? ते पण तुमचं एक प्रकारचं कॅपिटल आहे. आणि त्यात तुम्हाला काय द्यायचा असतो? फिक्स्ड इंटरेस्ट. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय असतो? फिक्स्ड. तर हे सगळे कंपोनंट्स आहेत. 4 कंपोनंट्स असतात आणि त्या चौथ्या कंपोनंट्सचे 2 सब पॉईंट आहेत. तर हे तुमच्या कशामध्ये येतात? कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. हे काय आहे? तुमच्या कॅपिटलचं तुम्ही कसं मॅनेजमेंट करणार आहात, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पुढच्या दृष्टीने लाँग टर्मसाठी म्हणजे वर्षभरासाठी, तुमच्या पुढच्या फायनान्शियल इयरसाठी तुम्ही त्याचं काय प्लॅनिंग केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट म्हणजे काय? तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर. आणि तुमच्या कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये कुठले कुठले कंपोनंट्स येऊ शकतात? इक्विटी शेअर कॅपिटल, प्रिफरन्स शेअर कॅपिटल, रिटर्न अर्निंग म्हणजे तुमचं ओव्हरऑल झालेलं प्रॉफिट, बॉरोड कॅपिटल, तुम्ही किती कॅपिटल दुसऱ्यांकडून घेतलं होतं. इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रिफरन्स शेअर कॅपिटल तर हे तुमचं ओन कॅपिटल आहे. ओन कॅपिटलमध्ये मोडलं जातं कारण हे तुमचं स्वतःचं कॅपिटल आहे. रिटर्न अर्निंग पण तुमचं स्वतःचं कॅपिटल असणार कारण तुम्हाला बिझनेसमध्ये जो काही प्रॉफिट झाला तो तुमचा स्वतःचा आहे. पण बॉरोड कॅपिटल, बॉरोड म्हणजे उसनं घेतलेलं, दुसऱ्यांकडून घेतलेलं कॅपिटल, त्याच्यामध्ये काय असू शकतात? डिबेंचर्स असू शकतात आणि टर्म लोन असू शकतं. मग या सगळ्यांचं प्लॅनिंग त्याला आपण काय म्हटलं? कॅपिटल स्ट्रक्चर.